जोरात खेचा जोरात खेचा जोरात खेचा जोरात. आला मोठा मासा आला. नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे. स्वागत करतो तुमच्या नवीन अशा व्हिडिओमध्ये. तर म्हणजे बघा, आता मस्त आम्ही इथे बिर्ड साफ करतोय आणि आम्हाला आता जायचं आहे मसाला पण कुटायला. तर थोड्या वेळाने निघू. बघा, आपला वर्षभराचा मसाला असतो तो सगळं कुटायचा असतो आम्हाला. आणि आता थोड्या वेळाने निघू, म्हणजे थोड्या वेळाने खूपच वेळ अजून. संध्याकाळी निघायचं 3 वाजता वगैरे आम्हाला. आणि तोपर्यंत आपलं गेस्ट वगैरे जेवण वगैरे आहे, ते पण त्याची तयारी चालू आहे आता. बघा, बिर्ड साफ करतो इथे. इथे नाश्ता वगैरे सगळं केला आता. बिर्ड साफ करणं चालू आहे, त्यानंतर जेवण वगैरे आहे आणि त्यानंतर आम्ही जाऊ मसाला कुटायला तिकडे. कसं लांब टाकू? हां, फक्त सोडून द्या पाण्यामध्ये. खाली करा काठी आणि ओके. तर आता बघूया फिश येतोय का आपल्या तळ्यात ना. खाली करा तुला. आणि त्यात आपल्या ह्या रशीकडे लक्ष द्या फक्त. खेचल्यासारखी वाटली तर पटकन झाली का रे? नाही, थांबा थांबा. तो अजून हे करतो, तो टोचतोय बघा फक्त. काहीतरी आहे. तो नेत नाही पूर्ण, पण टोचतोय नुसता. ती वायर घालतोय ना. खेचा 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 खेचा. फास्ट फास्ट खेचायचं. गेला निघून. त्यांनी खाल्लं नाही, असंच ठेवून दिलं. परत टाका. पुढे करा पुढे करा. ही काठी पुढे करा काठी. हां, आता जाईल. आणि खाली करा काठी. खाली करा अजून. जाऊ दे, पूर्ण त्याला घेऊन जाऊ देते. म्हणजे त्याला वाटलं नाही पाहिजे की आपण काहीतरी हे केलंय. घट्ट मारलाय ते. तो टाईट एकदम करून ठेवलेला मी. तू काढतोय व्हिडिओ? हा, व्हिडिओ चालूच आहे. तुम्हाला पण दाखवलाय. खेचा 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 खेचा. जोरात जोरात खेचायला पाहिजे. अरे तो अजून गोळा नाही गेला, पण मासा पण नाही आला अजून. नालायक मासा एकदम आहे. नाही, थांबा थांबा थांबा. हो दे त्याला, तर घेऊ दे पूर्ण. तो 3दा त्याने आपल्याला फसवलाय. खाली करा गाठी अजून. बहिणीला कसा लगेच गोळा बहुतेक. गोळा पण संपला बहुतेक. गोळा पण तो त्याने आपल्याला फसवला आणि त्याला समजलं आता. ये रे, लवकर मारून गेलाय तो कणकेला. ये रे, माझे कष्ट वाया नको घालू. जोरात खेचा जोरात खेचा जोरात खेचा जोरात. आला मोठा मासा आला का. मासा कुठला आला. मासा कुठला आला बघा. शार्क आलाय, शार्क. निघाले व्हिडिओ निघाले. कसला मोठा मासा आलेला. मला पण तेच वाटलं, एवढा मोठा मासा कसा आला. मी पण घाबरलो, बोललो एवढा मोठा मासा कुठून आला पाण्यामध्ये आमच्या. हा, मिळतो. खेचा खाली खेचा खाली करा. दे नाही, जाऊ दे, नाही केला अजून तो. तर आता दुसरा चान्स आहे आपला. पहिल्या चान्सला एकदम मोठा मासा आलेला. शार्क आलेला, शार्क डायरेक्ट. खेचा 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 जोरात खेचा. तुम्हाला पण ते झालं का काय? हो, सोडा 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 सोडा. लूज सोडा लूज सोडा. ते झालं बहुतेक तुम्हाला पण. काढायला पाहिजे रे तुम्ही. तो कसा आला समजत नाही, कधी येत नाही असा. सोडा सोडा, 1 मिनिट. निघाला निघाला. हां, बरोबर. एवढं मोठं पण नाही लावायला पाहिजे. माशाचं तोंड पण एवढं मोठं नसतं. कमी करा थोडंसं. असं पाहिजे. एवढंच लावा. बघू दे. टाका आता. ह्या साईडला टाका, इथे नका टाकू. तो हां, तिकडे टाका. थांबा थांबा थांबा. हे तुमची खाली करा काठी. खाली करा, पूर्ण खाली करा काठी.
ती रस्सी बरोबर खेचली जाते, ताणली जाते ती. खेचा खेचा आता, खेचा खेचा जोरात जोरात खेचा. थोडा लूज खेचलात ना तो हल्ल्यामुळे लगेच जाते ती. हा ते त्याची ना एक टेक्निक पण असते. ते एक टायमिंग असतं, टायमिंग मध्ये खेचलात ना तरच मासा येईल तो, नाहीतर कधी कधी सुटतो मासा लगेच लूज झाला की. काठी हा टाका आता, खाली करा आता. खेचा खेचा बरोबर घ्यायला पाहिजे ते. हळू खेचताय अजून पण तुम्ही, हळू खेचताय. तर आता थर्ड टाइम सुरू झालेला आहे. रशीवरती लक्ष द्या फक्त, थोडा ताण आला की खेचा लगेच. ओढायला पाहिजे इथे. नको मला त्रास दिलाय आता, ह्या बाईकडे जायचं नाही. त्याला समजलं माझं सोमवार आहे म्हणून तो आला नाही बिचारा. नाही 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 थांबा, खेचा बाहेर काढा. थोडस चांगली गेली. आहेत पण ते गळायला येत नाही मासे. काय नाही 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 ते समुद्रातले ना. तुम्ही खात नाहीये मासे? खातो पण हे बनवायला साफ बीफ करायला कोण नसतं इथे. हा खेचा नाही रे, हलतोय. लेट खेचला. नाही ना, 2-3 वेळा त्याने हे दिलं ना, हुल दिलं त्याने. फायनली मासा आलेला आहे. खूप सारे ट्राय केल्या. 2-3 वेळा ओंडके आले. मी मासा काढला. फोटो काढताय अजून? फोटो काढताय? मी हा फोटो काढून घ्या. किती छान आहे ना हे. हे काटे आहेत हे. सोडा सोडा हा बघा, हा वरचा ना काटा आहे तो वरती गेला बघा ताट. हा काटा आहे का? अच्छा हे खायला शिकून वरचे खूप काटे कडक असतात. ते बघ कसं हलकायला काय करतोय? रे, तुला प्रेमाने बोलते मी. खाणार ते आता शिकून. शी घाण गुळगुळीत आहे पण. तेच मला नको करू, माझ्याकडे हलतो तो. सोडू हे काय त्याचं आहे का ते? नाही तो काटा आहे. काटा आहे ना तो. बापरे, अगं तो काट्यामध्येच अडकला त्याचं तो. तर म्हणजे फायनली निघाले आपले मसाले घेऊन. हे बघा सर्व मसाले गाडीत मध्ये ठेवलेत पॅक करून. आणि मी आहे आणि आई आहे सोबत निघालोय. हे बघा, आणि हा आपला MIDCचा रस्ता आहे. आम्ही चाललो आहोत कुठे का? वाघोळीला चाललो आहोत. आणि रस्ता छोटा आहे पण मस्त रस्ता आहे. आणि समोर सिनरी पण मस्त वाटते एकदम. गाडी बघ. फायनली पोहोचलो आहोत वाघोळीला. आणि इथे एक छोटासा रेल्वे ट्रॅक आहे, तो क्रॉस करायला लागतो. खड्डे आहेत का ट्रॅक जवळ. तर म्हणजे फायनली पोहोचलो आपल्या चक्कीजवळ. आणि आपला मसाला बघा फुल भरलेला आहे गाडीने आपल्या मसालाच. तर म्हणजे आपला मसाला टाकला आहे आतमध्ये. आणि आवाज खूप असल्यामुळे जास्त बोलत नाही मी पण आता. हा रेडी झालाय मसाला. होईलच तो. हे बघा इथे ते रेडी करतायत. हळद तिखट टाकलेली आहे आणि एक पिशवी झालेली आहे मला मसाल्याची, ठेवून दिली आतमध्ये मी. तर म्हणजे हे बघा आपला मसाला. ते बोले इथूनच घ्यायला. तर म्हणजे मसाला झालेला आहे आपला, तो डब्यामध्ये वगैरे भरलाय. आता थोड्या वेळाने पिशवीमध्ये पॅक करून
आलाय. तर म्हणजे फायनली आपला मसाला झालेला आहे रेडी. सर्व पॅकिंग चालू आहे. हे बघा ते एकच टाकले आहे. सगळे पॅकिंग वगैरे आहे. हल्दी पिठा. आणि तो गरम मसाला. तर मंडळी फायनली सगळा फरसाण पॅक केलेला आहे. आपला फरसाण काय बोलतो, सगळा मसाला पॅक केलेला आहे. मध्ये मध्ये काय पण बोलतो मी, तर थोडं सॉरी. फरसाण मसाल्याला फरसाण बोलतो. जाऊया घरी. तर मंडळी फायनली सगळा मसाला झालेला आहे आणि आता मी चाललो आहोत घरी. हे बघ, चल टाटा कर आता. चला. ते बघ गाडी कधीतरी दुसऱ्यांदा झालं आपलं. ओके ओके थँक्यू. तर म्हणजे जसं आपला मसाला उतरून झाला आहे तसंच डायरेक्ट इथे पोपटी लावायला आलो आहे. हे बघा पोपटी मी आणि बाबा, कारण आम्ही दोघंच लावू शकतो पोपटी, कारण जास्त आयडिया आम्हाला आहे कशी असते ती पोपटी. आणि जास्त करून आयडिया बाबा नसते, कारण त्याही आधीपासून पोपटी लावायची ना म्हणून. आणि बघा मस्त अशी आता आग पण मस्त कवर झाली आहे पोपटीला. चारी बाजूनी पूर्ण कवर आहे आपली. कसं वाटते सगळ्यांना पोपटी? थँक्यू. आम्ही पहिल्यांदा खाल्लं आणि आवडलं. थँक्स. आणि रताळं फार सुरेख आहे. रताळं मका दोन्ही खूप छान आहे. आणि पनीर मिळाला का सगळ्यांना? पनीर टेस्ट करा पनीर पण. व्हेजवाल्यांची पोपटी जास्त छान वाटते. या सगळ्या लेडीज आलेल्या आहेत, सिनियर आहेत थोड्या. आणि खूप छान वाटते. सिनियर नाही सॉरी, मुली आहेत. आणि त्या सगळ्या व्हेज आहेत बहुतेक. त्यांना मी व्हेज पोपटी दिलेली आहे. त्यांना आवडली आहे मस्तपैकी. थँक्यू. सोबत पाण्याच्या बाटल्या पण आहेत. पाण्याच्याच आहेत, बाकी कसल्या नाही आहेत. चला थँक्यू. करा एन्जॉय. हा तर मंडळी आता फायनली सगळा मसाला पण ठेवलेला आहे आणि पोपटी पण दिलेली आहे. आणि आता विषय असा झाला की त्या मसाल्याच्या वासाने मला डोकं खूप दुखायला लागलं. त्यामुळे मी डायरेक्ट झोपतो आता. आणि हा ब्लॉग इथेच संपवतो. आय होप तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.